आज वेल्याला आलो आपण. पहलवान सिकंदर शेख आणि विरुद्ध दादा शेळके अशी कुस्ती चालू आहे. आणि मागच्या वेळेस पण सुतारवाडीला पण झाली पहलवानाची कुस्ती. सध्या खूप चांगल्या कुस्ती आहेत. विशेष म्हणजे पहलवान 16 तारखेला अमित भाऊ पिंगळे यांच्या गावचं मैदान पोडलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे त्या कुस्तीकडे. किती वर्षानंतर पहलवान माऊली कोकाटे सोबत आपली कुस्ती होत आहे? सर, आम्हाला कसं आहे की भरपूर आता मला वाटतं की 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्षाच्या बी जास्त झाले असतील. इतक्या काळानंतर ना माऊली कोकाटे संगत कुस्ती आहे माझी. आणि विशेष म्हणजे की ती कुस्ती आहे पौडला. कारण की जर त्या वर्षी माझी कुस्ती पौडला असती, अमित भाऊ पिंगळे माझी कुस्ती प्रत्येक वर्षी घेतातच. कारण की ते आमचे एक दोस्ताच्या रूपात आमचे गुरु आहेत. बरोबर. एक गुरु किती एक आपल्या पट्ट्यासाठी किंवा आपल्या एकाच्या बनवलेल्या घडवलेल्या पट्ट्यासाठी किती करू शकतो हे फक्त अमित भाऊ पिंगळे यांच्याकडून आणि स्वदादा आमचे विश्वासदादा हरगोले यांच्याकडून शिकून घ्यावा. तर आज खूपच वर्षातून माझी कुस्ती 16 फेब्रुवारीला माझी कुस्ती माऊली कोकाटे सोबत होत आहे. त्याच्या अगोदर कधी झाली तुमची? कुठतर मॅटवर झाली ना? मॅटवर कुस्ती झाली आमच्या भागात कारखान्यावर. तिथं माऊली कोकाटेने मला हरवलं होतं. बरं, किती वर्षापूर्वी? 2019 18-19ला बहुतेक. 18-19ला कुस्ती झालेली होती बहुतेक. त्याच्यानंतर ना आत्ताच कुस्ती होती आमची. तर मी ह्या कुस्तीसाठी पूर्णपणे तयार आहे. कारण की मी सध्याला महाराष्ट्रातल्या पोरांसंग कुस्त्या देऊन सगळ्यांसंग परफॉर्मन्स माझा चांगलाही दाखवत आहे. तर काय चुकी भुलीनं कुस्ती 1-2 पायाची वावडी आहे. तर चुकी भुलीनं माझी बी काय चुकी होत असेल किंवा चुकी होईल ह्याच्याबद्दल सर्वांनी मला माफी द्यावी. आणि अमित भाऊ पिंगळेबद्दल 2 शब्द सांगतो की अमित भाऊ पिंगळे आमच्या तालमीचे कोच म्हणून आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि एक कोच असून सुद्धा आम्हाला एक दोस्ताच्या प्रमाणे आम्हाला ट्रीट करतात. एक खरंच ते एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि खरं म्हणजे तर त्यांनी मला खूप प्रेम दिलंय. प्रत्येक वर्षी कुस्ती घेऊन किंवा माझ्या कुस्त्या टाकून किंवा माझी प्रॅक्टिस घेऊन. तर अमित भाऊ पिंगळे बद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. तर मी अमित भाऊनं कुस्ती घेतली, ह्या कुस्तीला मी पोहोचत आहे. आपण सर्वांनी येऊन आपल्या मैदानाची शोभा वाढवावी आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला आणि अमित भाऊंना द्यावा. धन्यवाद.